मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांची बैठक होणार आहे। बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहेत। तर 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार असून वैष्णव आखाड्यांसह शैव आखाडे देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे। तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकमध्ये आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज 12 वाजता ही बैठक होणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक असणार आहे। यामध्ये शाही स्नानाच्या ज्या तारखा आहे त्या जाहीर होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आता तयारीला जे आहे तो वेग आल्याचं बघायला मिळतंय। प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज झालेले, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। महत्त्वाचं म्हणजे या सिंहस्थ कुंभमेळ्याचा जो विशेष बाब अशी आहे का 42 पर्वस्नान या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये होणार आहे। याचप्रमाणे 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण होणार आहे आणि याच सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीचा आढावा घेणार आहे। नाशिकमध्ये लँड ॲक्विजिशन असेल, साधुग्रामसाठी ज्या साधू महंताचे आखाडे लागतात त्या ठिकाणी भूसंपादन असेल, त्याचप्रमाणे गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत या महत्त्वाच्या बाबींचा विचार करता ही जी बैठक आहे ही महत्त्वाची ठरणार आहे। आणि यामध्ये खरं तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे जे साधू महंत आहेत ते उपस्थित असणार आहे। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी हे या बैठकीला उपस्थित असणार आहे। त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय महत्त्वाचे निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।